मराठी स्टोरी। चाणाक्ष कावडा। उन्हाळ्याचे दिवस होते, सगळीकडे रखरखाट होता। नदी किनाऱ्याचे पाण्याचे डबकेही आटून गेले होते। जंगलातील पक्ष्यांना पाण्यासाठी वन वन हिंडावं लागत होतं। यात होता एक कावडा। कावडा तहानाने व्याकुळ होता। पाणी न मिळाल्यास आपला मृत्यू दाराशी उभा आहे असं कावड्याला वाटू लागलं। तेवढ्यात त्याला मातीची एक सुरई दिसली। खूप दिवसांपूर्वी ती पाण्यानं भरलेली होती। कावडा आशेनं सुरई जवळ आला, दोन्ही पायांवर तिच्या कडेवर बसला। सुरई डोकावून पाहिलं, तळाशी पाणी होतं, पण तिथपर्यंत कावड्याची चोच पोहोचत नव्हती। कावड्याने सुरईच्या तळाशी बाहेरून चोचीने तडाखे दिले। त्याला वाटलं सुरईला तडा गेला तर बाहेर येणारं पाणी पिता येईल, पण ती भक्कम होती, चोचीने फुटणं शक्य नव्हती। कावडा तहानाने जणू मरायला टेकला होता। संकट दाराशी उभं होतं आणि त्याला बाजूला दगडचा बारीक तुकडा दिसला। त्याने तो दगडचा तुकडा चोचीत पकडून सुरईत टाकला। दगड टाकला म्हणून थोडं पाणी वर आलं। तो आणखी खडे टाकू लागला। आणखी पाणी वर चढलं। तो खडे टाकत गेला। 100 खडे टाकून झाले आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही। पाणी सुरईच्या गळ्याच्या वरपर्यंत चढलं होतं। आता तिथपर्यंत कावड्याची चोच आरामात पोहोचू शकत होती। कावड्याने पाण्यात चोच बुडवली। ते गोड थंड पाणी पोटभर प्यायला। पोटात पाणी जाताच त्याला हुशारी वाटली। तो स्वतःशी म्हणाला, ज्यावेळी शक्ती अपुरी असते त्यावेळी शांतपणे विचार करावा, मग यशाचा मार्ग हळूहळू प्रकाशू लागतो। तात्पर्य, नेहमीच शक्ती कामा येईल असे नाही, प्रसंगी युक्तीनं मार्ग सुरक होतो। गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।